चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायचा. चला बॅटर विनंती असेल लगेचच मैदानाचे एंटर करा. 4:25 झाले, त्यामुळे 5 वाजेपर्यंत तरी आता इथे आजची रजनी पूर्ण करायची. पहिल्या दिवसामध्ये 5:30 वाजले होते. कॅमेरामॅन आमचे ओमकार पारदेला वरती फोकस करा. विश्रांती घेत आहेत. झोपायचं नाहीये मित्र, अजून 2 रात्री थोडीशी मेहनत घ्यायची आहे. अजय आणि धीरज सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. 12 बॉल. आता इथून जो जिंकेल तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरेल. सुपर 8 साठी ही लढत पाहायला मिळेल. एका बाजूला खांडीचा पाडा, त्याच्या विरोधात संघ पाहायला मिळेल आई गावदेवी भिंगार. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील, कारण दोन्ही संघांना भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला आहे आणि दोन्ही संघांना भरपूर मेहनत घेऊन ते इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे दोन्ही संघांचं करूयात कौतुक आणि देऊयात दोन्ही संघांना पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्क वरती दीपक, सलामीची जोडी अजय आणि धीरज. चला स्पीड अप करायचं, लगेच सामन्याला सुरुवात करायची. जास्तीचा उशीर करू नका. बॅटर विनंती असेल चला विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही संघ काहीतरी आपण पाहत असतो, परंतु आता लगेचच मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांमध्ये भव्य दिव्य लढत तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी भिंगार आणि त्याच्या विरोधात संघ पाहायला मिळते खांडीचा पाडा. पुन्हा एकदा देवी संघ यातना दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल. गोलंदाज दीपक सज्ज झालाय. गेम ऑन. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल. पहिला बॉल यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचायचा होता, परंतु लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे व्हाईट बॉल ना इथून सुरुवात करण्यात आली आहे. गावदेवी भिंगार संघाचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर खरं तर कौतुक करावं लागेल खंडीचा पाडा संघाचं, कारण लागोपाठचे सातत्याने कंटिन्यू मॅचेस खेळून ते आता शेवटच्या सामन्यामध्ये दाखल झालेत. शेवटच्या सामन्यामधला पहिला बॉल अगदी वाईट फेकला, परंतु दुसरा बॉल काय फिल्डिंग केली आहे. दूरवरचा प्रवास करून चेंडूपर्यंत पोहोचले. फाईन लेगला तिथे बॉलला अडवलं. एक सिंगल एकवटले. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. विकेंडला फेकल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. पेस भरपूर आहे दीपक वरती. जर विचार केला तर टप्पा पडल्यानंतर बॅटीचा फेस देखील ओपन होत नाहीये. त्या अगोदर बॉल अगदी आपण पाहतोय वेगानं पिचिंग होतोय, त्यामुळे बॅटीचा फेस ओपन होत नाहीये. प्रॉपर कनेक्टिंग बॅट वरती चेंडू पाहायला मिळत नाही, त्यामुळे धावा येण्यास थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करतात फलंदाज अजय आणि धीरज. पुन्हा एकदा परंतु यावेळेस फटका फसला ऑन साईडला. जणू काय जाळं टिपलं होतं दोन्ही फलंदाजांसाठी, कारण तिसरा बॉल त्याच दिशेने केला आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. पहिला विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. अजय बाद.
नवीन बॅटर वैभव. पहिल्याच बॉलवरती यष्टी वाकवल्या वेगानं बीट करतोय गोलंदाज दीपक. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. चार बॉल 3 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. ऑन साइडला फटका लाजवाब पिक केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषा बार. मिळतील धावा. 6 टोकला षटकार. बॉल येण्याची अपेक्षा नका ठेव. कोण नाही दिसत बॅट पण चालेल लागत नाही. पण सकाळी पोरांची मजा होत असेल. इथं खेळतात ते बाजूला जाम भेटत असतील. हा बॉल खुला फेकलाय. मिड ऑफला खेळाडू आहे ते एक सिंगल एकवटली जाईल. 10 धावा या षटकामध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी केली होती दीपकनं, परंतु तो षटकार आला त्यामुळे धावा बनल्या गेल्या 10. आता शेवटचे 6 बॉल पहिल्या सत्रातले शिल्लक आहेत. धावफलकावरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. किती होते अगोदर या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला 12 बॉल मध्ये 18 धावा डिफेंड केल्यात खांडीच्या पाडा संघानं, परंतु आता त्यांना इथे धावा चेस करायच्या आहेत. या अगोदर अगदी उल्लेख करतोय प्रत्येक मॅच मध्ये या क्रीडांगणामध्ये धावा सातत्याने डिफेंड केल्या जात आहेत. नवीन बॉलर आकाश. धावा फलकावरती 10. लिफ्टी बॅटर अविनाश. चांगला बॉल. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी जणू काही कानाला देखील वारा लागला असेल इतक्या वेगानं कानाच्या बाजूने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फक्त टर्न केला. डीप मधून प्रोटेक्शन आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धाव कंप्लीट. बॅकअप होता त्यामुळे इथून चेंडू अडला गेला. कदाचित तर नसता तर चौकाराच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला असता, परंतु सध्या 2 धावेन धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचता. शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहेत या सत्रातल्या फक्त 4. यावेळी फटका लाजवाब पाहायला मिळते कव्हरच्या डोक्यावरून, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव फलकावरती पाहायला मिळतील फक्त आणि फक्त एकच एक पडत असताना संघाची टोटल जाऊन पोहोचले आता 13 रन्स ऑन बोर्ड. लेफ्टी राईटीचा कॉम्बिनेशन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये धावपल थोडीशी पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला चेंज होत असताना अगदी फील्ड सेटअप केला जाईल पुन्हा एकदा खांडीचा पाडा या संघाच्या मार्फत. आता शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
यावेळेस अगदी आपण पाहतो यष्ट्यांचा वेध घेतला जातो. आणखीन एक फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय सध्या आई गावदेवी भिंगार संघाला 13 वरती. तिसरा हादरा फलंदाज बाद. चला थोडस स्पीड अप करायचं. बॅटर धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 धावा शेवटच्या चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये फक्त 2. त्यामुळे लो स्कोरिंग 2 ओव्हरचा सामना आहे. त्यामुळे या मॅच मध्ये 15 ते 20 धावा देखील भरपूर जास्त वाटतात. सातत्यानं चेसिंग करताना थोडीशी कठीणाई पाहायला मिळते. परंतु समोर आता खांडीचा पाडा संघ आहे. त्यांच्यामध्ये बॅटर देखील भरपूर चांगले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला भिंगार संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. कट करायचं होतं आडव्या बॅटनं परंतु जमलं नाही. इथे स्ट्राईक रोटेट केली आहे. आणखीन एक विकेट होईल. फलंदाज आणखीन एक बाद रनआउटच्या स्वरूपात. चला न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. हा बॉल देखील मिस होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल तो देखील राहिला. गोलंदाजाच्या नावावरती कौतुक करावं लागेल. फक्त धावा या षटकामध्ये खर्च झाल्या 3. त्यामुळे आता 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये फक्त विजयासाठी बनवायच्या त्या 7.00च्या सरासरीने 14 धावा खांडीचा पाडा संघाला. 12 मध्ये 14. कोणता संघ क्वालिफाय होईल सुपर 8 साठी? जर 14 वाचवल्या गेल्या भिंगार संघाकडून तो थेट सुपर 8 मध्ये, तर दुसऱ्या बाजूला 14 धावा चेस केल्या तर नक्कीच खांडीचा पाडा हा संघ सुपर 8 मध्ये. दीपक आणि आकाश सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 12 मध्ये 14 बनवायच्यात. समीकरण सोपं आहे खांडीचा पाडा संघासाठी, परंतु कठीण बनवलं जाईल ज्यावेळेस गोलंदाजी चांगले केले जाईल. सध्या थंडीच्या वातावरणामध्ये पाहायला मिळतो ही मॅच. जवळपास पहाटेचे आता 4:40 झाले आहेत. पहिल्या रजनीमध्ये 5:30 वाजता पहिले रजनीचे सर्व सामने संपले. दुसऱ्या रजनीमध्ये 4:30
कालच्या रजनीमध्ये तिसरी रजनी. कालच्या रजनीमध्ये कुठेतरी पंच देखील उमेद गाजी भरपूर खुश होते, कारण 3:30 वाजता मॅचेस संपले होते. परंतु आज पुन्हा एकदा 5 जवळपास वाजलेत, त्यामुळे त्यांना देखील झोप मिळत नाहीये. हा बॉल आडव्या बॅटनं कट केला. कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्याच बॉल वरती झाली चुकीचं क्षेत्ररक्षण. चार धावा फलकावरती जोडल्या जातात पहिल्याच बॉल वरती. चौदाची गरज असताना आता 11 मध्ये 10ची गरज आहे. दोन्ही संघ भलाढ्यात. खर तर जो जिंकेल तो ट्रॉफीचा मानकरी राहणार आहे, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र आता इथून या स्पर्धेतून निरोप सोडावा लागणार आहे. आणखीन एक लाजवाब फटका जागा बनवली ऑन साइडला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये भरपूर चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार आलाय. विजयाच्या नजदीक पूर्णपणे पाहायला मिळतोय. संघ खांडीचा पाडा, कारण 12 मध्ये बनवायच्या होत्या 14 धावा, त्यामध्ये 8 धावा बनवल्या गेल्यात. आयोजकांचा वेळ देखील लवकरात लवकर अगदी वाचवला जात आहे. फलंदाज दीपक ऑन फायर. फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस खोलात फेकल्या ऑन साइडला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती असेल. समीकरण सोपं झालंय, कारण येणारे चेंडू आता शिल्लक असतील ते 9 आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह वाहिनी पूर्णपणे पाहायला मिळते. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून केलं जातं. घरबसल्या ही स्पर्धा तर आता जवळपास 4:45 वाजलेत. 9 बॉल 5ची गरज. सॉफ्ट हँड ढकलून दिलाय. रहो करो पुश रहो खुश, परंतु लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. अगदी डोळ्यांची पापणी लवली नाहीये का लगेच इथे 2 धावा कंप्लीट, आणि पंचाने सांगितलं इट इज नो बॉल. त्यामुळे आता सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत झाली आहे. 9+2 3 धावा धावफलकावरती. आता 9 बॉल विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. कालच्या रजनीमध्ये बाला बसमा यांना झोप येत नव्हती, कारण त्यांचा संघ क्वालिफाय झाला, परंतु आज त्यांचा संघ नाहीये, त्यामुळे त्यांना देखील भरपूर जास्ती झोप येते. आता देवव्यात बाला बसमा यांना देखील रजा, कारण इथे संघ आपल्याला पाहायला मिळतोय सुपर 8 मध्ये दाखल झालाय संघ. भरपूर सारा शुभेच्छा.